टीव्ही सत्यमेव व्रतम। विधानसभा निवडणुकीमध्ये नवीन घटना घडामोडी समोर येत आहेत। असाच एक प्रकार कळमनुरी विधानसभेत समोर आलाय। रवींद्र गणपतराव थोरात यांनी कळमनुरी विधानसभेचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संतोष लक्ष्मणराव बांगर यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। रवींद्र थोरात यांचा आरोप आहे की कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना या पक्षाचे एकनाथ शिंदे गट उमेदवार संतोष बांगर यांनी त्यांच्या नॉमिनेशन फॉर्म सोबत कायदेशीर म्हणजेच भारतीय साक्ष अधिनियम 2023 च्या कलम 63 अन्वये प्रमाणपत्र जोडणं आवश्यक होतं, परंतु त्यांनी ते जोडलं नाही म्हणून रवींद्र थोरात यांनी त्यांच्या विरुद्ध ऑब्जेक्शन घेतलं होतं। परंतु रिटर्निंग ऑफिसर कळमनुरी यांनी ऑब्जेक्शन अवैधरित्या फेटाळून लावले। त्यामुळे देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये तात्काळ रिट पिटिशन दाखल करावी लागली व मी रिट पिटिशन दाखल केली। त्याचा डायरी नंबर आहे 53,078/2024। मला सर्वोच्च न्यायालयाकडून तात्काळ न्यायाची अपेक्षा आहे की संतोष बांगर यांचा नॉमिनेशन फॉर्म रिजेक्ट केला जाईल। यावर आता सर्वोच्च न्यायालयात काय निर्णय होईल हे पाहावं लागेल आणि याचा परिणाम संतोष बांगर यांच्या निवडणुकींवर व निवडणूक निकाल लागल्यावर कितपत होईल हे सुद्धा पाहावं लागेल। मी रवींद्र गणपतराव थोरात 93 कळमनुरी विधानसभा मतदारसंघामधील शिवसेना पक्षाचे उमेदवार श्री संतोष लक्ष्मणराव बांगर यांच्या नॉमिनेशन फॉर्मवर दिनांक 30 ऑक्टोबर रोजी छाननीच्या दिवशी ऑब्जेक्शन रेज केले होते, परंतु रिटर्निंग ऑफिसर प्रतीक्षा भुते यांनी माझे ऑब्जेक्शन अवैधरित्या फेटाळले। त्यामुळे मला देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये तात्काळ धाव घ्यावी लागली आणि मी दिनांक 15/11/2024 रोजी त्यांचे नॉमिनेशन फॉर्म रिजेक्ट करण्याकरिता रिट पिटिशन दाखल केलेली आहे। त्याचं कारण असं आहे की श्री संतोष लक्ष्मणराव बांगर हे हिंगोली विधानसभा मतदारसंघातील मतदार असल्यामुळे त्यांना द रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट 1951 च्या सेक्शन 33 क्लॉज 5 नुसार सर्टिफाईड कॉपी इलेक्टरल रोलची नॉमिनेशन फॉर्म सोबत जोडणं बंधनकारक आहे, परंतु त्यांनी तशा प्रकारची कायदेशीर सर्टिफाईड कॉपी ही जोडलेली नसल्यामुळे कायदेशीर याचा अर्थ असा आहे की भारतीय साक्ष अधिनियम 2023 च्या कलम 63 क्लॉज 1 क्लॉज 4 नुसार प्रमाणपत्र त्या सर्टिफाईड कॉपीच्या सोबत जोडणं बंधनकारक आहे असा कायदा आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील कायदा तयार केला आहे। त्यामुळे तशी सर्टिफाईड कॉपी त्यांनी जोडली नसल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी प्रतीक्षा भुते यांनी त्यांचा नॉमिनेशन फॉर्म रिजेक्ट करणे बंधनकारक होते, परंतु तशा प्रकारे ती न वागता मॅडमनी माझे ऑब्जेक्शन अवैधरित्या फेटाळून लावलेले आहे। त्यामुळे मला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घ्यावी लागली आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये मी रिट पिटिशन दाखल केली आहे। रिट पिटिशनचा डायरी नंबर आहे 53,078/2024। धन्यवाद। आणि मला आशा आहे की माननीय सर्वोच्च न्यायालय हे श्री संतोष लक्ष्मणराव बांगर यांचा नॉमिनेशन फॉर्म रिजेक्ट करेल। धन्यवाद।